राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची जी घटना आहे ना, ह्याच्यातून आपल्याला थोडा बोध घ्यायचा आहे। म्हणजे कसं की लय एखादा माणूस शिकला म्हणजे तो लय हुशार असणं अशातला काय भाग नाही। तो पुस्तकी किडा असू शकतो, तो 4 पैसे कमवू शकतो, ते नॉलेज त्याला असू शकतं, चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते, त्याला इंग्रजी बोलू शकतो, पण व्यवहार ज्ञानात त्याला 100 पैकी 0 मार्क पडल्याशिवाय राहत नाही। अशी बरीच पोरं आहेत तुम्हाला सांगतो। आणि त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी किंवा त्यांनी लग्न करताना काय बोध घेतला पाहिजे, कशाचा विचार केला पाहिजे, ह्याच्या दृष्टीने आज ही स्टोरी पश्चिम बंगालमधली घटना आहे। आणि हरदोई नावाचं गाव श्रीराम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं। आणि त्या हरदोई गावामध्ये एक योगीराज झा म्हणून 25 वर्षाचा युवक आहे। आता याचं कसं आहे, लहानपणापासून 5 बोटं तुपात असलेला माणूस। आता 5 बोटं तुपात कुणाला म्हणायचं सांगतो तुम्हाला, ज्याचे वडील सरकारी नोकरदार आहेत बुवा, केंद्र सरकारची नोकरी, सेंट्रल गव्हर्नमेंट, मरणाचा पगार, 5वे वेतन आयोग, 6वे वेतन आयोग, आणि त्याच्यावर परत नको नको म्हणत असताना 7वे वेतन आयोग। पण शेतकरी हमी भाव अजिबात नाही। जा तोंड वाचून तुम्ही शेतकऱ्यांनो, आम्हाला ठराविक माणसं जपायच्यात, जाण्याबरोबर ते नको लगेच फाकळाय नको आपण तर मध्ये येऊ। विषय असा आहे, हा जो योगीराज आहे, ह्या योगीराजचं बालपण अत्यंत सुखात गेलं। पण वडिलांची अपेक्षा अशी होती की IAS IPS दर्जाचा अधिकारी त्यांनी बनावं, पण डोक्याच्या पुढं कोणाला काय चालत नाही। प्रत्येकाचा IQ वेगळा असतो, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते। ह्याचा कल थोडासा IT सेक्टरकडे जास्त होता, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला, आणि त्याचं ते कॉम्प्युटर चालू राहत त्यांचं। आणि त्याच्यात तो सुटला, पास झाला, 8.5 लाख रुपये वार्षिक त्याला पगार स्टार्ट झाला। आता तो वाढत जाणार, हुशार पोरगा, सगळं व्यवस्थित। नोकरी लागली, बाप म्हणले आता तुझे 2चे 4 हात करतो आणि मी मरायला मोकळा होतो, देव करायला मोकळा होतो। त्याचं लग्न जमावलं। आता ह्याची जी बायको आहे ही पूजा, ते एक तर हुशार कुटुंब, त्याचे वडील हुशार, त्यांनी आपल्या नात्यातलीच मुलगी, अत्यंत देखणी, दिसायला सुंदर आणि चारित्र्य संपन्न। आणि आजकाल नुसतं मुलीचं चारित्र्य संपन्न असून उपयोग नाही, तर एवढंही बघावं लागतं की पुरीची आईने पळून जाऊन लग्न केलं तर, रजिस्टर मॅरेज केलं तर, का अरेंज मॅरेज केलं तर, का लव्ह मॅरेज केलं तर, पुरीची आईला सुद्धा तापसावं लागतं आजकाल। कारण एखाद्या वेळेस काय होतं की बाबा आई जर पळून गेली असेल तर पोरगी 100% पळून जाते, असाच विषय असतो। त्याच्यामुळं त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या तपासून व्यवस्थित आलं, म्हणले पोरगी छान आहे, असं तसं आहे, आणि BCom झालेली आहे, मग चालते बाबा, तिला काय घरकामच करायची। पोरगी म्हणली काय नाही, मी आपलं घर प्रपंच सांभाळेल, मला काय लई पुढे शिकायचं नाही, काय नाही। आणि अशा तऱ्हेने त्यांचं लग्न पार पडलं। ती जी पूजा होती त्याची बायको, त्या पूजेची एक मैत्रीण होती, तुम्हाला सांगतो, तिचं नाव सुनिधी। आता सुनिधीचा विषय असा होता की त्या पोरीला, आता ज्याची त्याची चॉईस वेगळी राहते, ज्याची त्याची आवड वेगळी राहते, त्या सुनिधीला इतका नटायचा हौस होती महाराज। कमीत कमी 7-8 हजार रुपयाचं नुसतं तिला ते पावडर, ते फाउंडेशन, ते लाली वेगवेगळ्या प्रकारची, ती ओट रंगावतात ती, आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंतरवस्त्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, अशा अलमाऱ्या भरलेल्या। मिडल क्लासच, पण येणारं इन्कममधलं 50 नाही 70% तिचा शौक होता एक। पण अशा प्रकारचे। आणि तिचं बी लग्न झालं, हिचं झालं, तिचं लग्न झालं, नाही हे पूजेचं लग्न व्हायच्या आधी ती 1-1.5 वर्ष तिचं लग्न झालं होतं। तिथूनच अर्धा 1 किलोमीटरवरती होती। आणि त्या 1 किलोमीटरवर असताना तिचा थोडा विषय वेगळा होता। एका कार्यक्रम, आपल्याकडे कसं गणपती बसवतात, उत्सव असतो बा, तसं तिथं दुर्गा मातेची पूजा पश्चिम बंगालमध्ये आपल्या गणपतीसारखंच प्रचंड उत्साह असतो। त्या दुर्गा मातेच्या पूजेच्या दरम्यान बाचाबाची होऊन तिचा जो नवरा होता त्या सुनिधीचा, थोडासा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, थोडासा ते पेट्रोल बुलेट, त्याचं ते बार काढणे, त्यानंतर कडं 2-3 छाताळाच्या गोंड्या उघड्या ठेवायच्या, कायसाठी, लोकांना माझं सोन्याचा कांडा दिसावं म्हणून, अशा प्रकारचं। 4-5 फुकट खाऊ जोडीदार, कुठं डिरिंग कर, कुठं काय कर। पण त्या पिरियडमध्ये त्या दुर्गा मातेचं पूजा होती, त्या दरम्यान त्याच्याकडून एक जणाला त्यांनी चाकून वॉक की 307ची कलम बसली, हाफ मर्डर केस लागली, आणि त्याला तुरुंगात पाठवलं। ती गेला आतमध्ये, तर त्याला लागली 2.5 वर्षाची, आणि ते आतमध्येच होता। 2.5 वर्षाची लागली, ते आतमध्ये होता। शी सुनिधी एकटी बाहेर, आणि ती बाई अशी होती, याच्यात कुणी वायफाट नाही, याच्यात कुणी वेडं नाही, याच्यात कुणी वासनंद नाही,
ती बाईचं त्या तुरुंगात गेल्या नवऱ्यावर त्या सुनिधीचं प्रचंड प्रेम. ती त्याला भेटायला जायची, वेळची वेळ घर व्यवस्थित सांभाळायची, त्याच्या आईवडिलांना सांभाळायची. अशा पद्धतीने तिथं चाललं होतं. आणि हा जो योगीराज आहे आणि ह्याची जी बायको पूजा आहे, यांचं नवीन नवीन लग्न झालेलं. आणि नवीन लग्न झाल्यानंतर नव्याचं 9 दिवस असतात, ती असं असतं बघा. आता नवीन लग्न होणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचं सांगतो, ती लय फायद्याचं आहे त्यांच्या नवीन पोरांसाठी. ज्या दिवशी तुमचं लग्न झालंय त्या दिवशीपासूनचं 1 वर्ष, आता माणूस मेल्यावर कसं 1 वर्षाने वर्ष साध्य करतात, तसं हे मधुचंद्राचा जो प्रकार असतो किंवा त्याची सुहागरात किंवा हा जो पिरियड असतो, कालावधी असतो, लग्न झाल्यापासूनचं 1 वर्ष हे त्याच्या जीवनातलं सर्वात सुंदर चांगलं वर्ष असतं. नवीन बायको, नवीन प्रपंच, तिचा स्वभाव, तिचं शरीर, तिचं शरीर सुख हे एकमेकाला अनुभवायला मिळतं, एकमेकाला घ्यायला मिळतं, एकमेकाची मनं जुळतात. हे 1 वर्ष महत्त्वाचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मंत्र तुम्हाला सांगतो, लग्नाच्या पहिल्या रात्री बायको जेवढी सुंदर असते तेवढी आयुष्यात कधीच नसते. तुम्ही ज्यांचं झाले त्यांना विचारा. पहिल्या रात्री जेवढी सुंदर असते ना तेवढी अख्ख्या आयुष्यात कधीच नसते. मग विषय असा आहे की हे जे 1 वर्ष आहे, हे 1 वर्ष फार पटकून निघून जातं माणसाच्या आयुष्यातून. ते कसं काय ती गाड्या पळत तर कॅलेंडर पलटी होतात कोणाला माहिती, पण ती वर्ष निघून जातं. म्हणजे हा ज्या माणसाच्या आयुष्यातला सुखाचा काळ हा निघून जातो पटकुनी. आणि एक जुन्या माणसाची म्हणे की सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे, असा काहीतरी विषय आहे तो. जाण्यावर आपल्याला काय करायचे. आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ. ही जी पूजा आहे आणि ह्यांचं नवीन लग्न झाल्यामुळं आता लय लाडकी असतात, नवीन नवीन हळदीच्या अंगात नवरी हात आली, ही बी चांगलं खुश. ह्यांनी ते बायकोला काय आणू काय नको सगळ्या प्रकारचं तिचं लाड पुरवायला सुरुवात केली. 8-15 दिवस निघून गेलं. 16 झाला. 16 झाल्यानंतर हिची जी मैत्रीण आहे सुनिधी, ती म्हणली आता तुमचं नवीन लग्न झालंय, तुम्हाला काय मी प्रेझेंट आणलं नाही, काही लग्नात भेटवस्तू आणली नाही, काही करा पण तुम्ही माझ्या इथं जेवायला या संध्याकाळी. मग तुम्ही व्हेज घ्या ना का नॉन व्हेज? म्हणली व्हेज चालते. मी श्रीखंड पुरी तर आम्रखंड बनवते. आम्रखंड म्हणजे आंब्याचा रस असतो असा विषय, त्यात मिक्स असतो. त्या श्रीखंडामध्ये आंब्याचा रस मिक्स, आम्रखंड. म्हणले चला. आता हे म्हणलं नको नको. नाही म्हणली चला, माझी मैत्रिणी जेव्हा आम्ही दोघी एकत्र होतो, हॉस्टेलला एकत्र होतो, चांगल्या वाईट गोष्टी आम्ही एकत्र केलेल्या आहेत, त्याच्यामुळं आपण जाऊ जेवायला. असं बरोबर दिसत नाही, 1 किलोमीटर तर आहे, रिक्षाने जाऊ. शिव बळबळ गेला बा. घरी गेल्यावर तिचे जे सासरे होते झोपले होते, ती सुनिधी एकटी घरी होती. नवरा गेले म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. आणि हिने दरवाजा उघडला, त्यांना जेवायला केलं, ताटं बिटं केली, सगळे जेवायला बसले. त्या सुनिधीचा जो स्वभाव आहे हा फार चंचल आणि फार ॲक्टिव्ह मुली असतात काय काय, मग ती वाईट अशातला भाग नाही, पण तिचा स्वभाव होता तसा अत्यंत बोलका. ती जिजू जिजू म्हणायची ह्याला. ह्या मस्त आयटीचा पोरगा ह्यो, पण याचं पत्र्याची कवलं थोडी हलायला लागली. तिने जिजू जिजू करायला सुरुवात केल्यावर. बरं तिथं ते डाळिंबी ओढ, तिथं ते गोबरं घाल, ते थंबनेलमध्ये आपण तिथंच फोटो टाकला आजकाल. तर तिथंसलं बघितलं, ही थोडं फाकाळलं बा तिथं ही थोडं फाकाळलं, सापराचं छपार उडून गेले याच्या पार. आणि ही आतून कुठेतरी ती त्याला आवडायला लागली. आणि नवी नवरी जवळ आहे, स्वतःची बायको आहे, 15 दिवस लागणार झाल्यात. बघा माणसाचं मन आहे ना, तुम्हाला सांगतो, ही मन चिंते ते वैरी नाही चिंते, अशातला प्रकारे मन माणसाचं कुठं जाईन, कधी जाईन, कसं जाईन सांगता येत नाही. मग ही तिथं जे प्रेझेंटेशन म्हणतात त्याला, त्यांनी ती पार गायाळ होऊन गेला गडी. बरं कसं आहे, काही ताटं वाट्या वाढतानी, काही पदार्थ वाढतानी ती वाकली असन, काय ह्याला दिसलं असन वाकडं तिकडं, म्हणजे असं आहे. मग शेत ज्या सारखून गेला, पण ती स्वतःचं बघ ना तू, ती स्वतःचं बघून ते लोकांचं बघायला गेला, अवघड झालं सगळं. आता ही सुरुवात असते, तुम्हाला सांगतो, माणूस छोट्या छोट्या गोष्टीतून शिकायचं. तुम्हाला सांगतो, लय डोकंच चालवायचं नाही. तुमचा जर मर्डर व्हावा असतो वाटत असेल ना, तर दुरीत चालायचं. तुम्ही रेल्वे बघितले, तिच्या ट्रॅक कसे असतात, रेल्वेचे ट्रॅक, ते कधी ते दोघं इतके जीवलग असतात, दोघ मागाचे, इकडची एक पटरी, इकडची एक पटरी, ते रात्रंदिवस एकमेकाशी गप्पा मारतात. ते ट्रॅक रात्रंदिवस सोबत राहतात, आयुष्य बस जिजून 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 जातात. ते दोघं एकत्र कधीच मिळत नाही. देणार का? तर ती काळाची गरज आहे. ते दोन तेवढ्या अंतरावर असतात. तसं आपलं आयुष्यसुद्धा, आपली बायको ना आपण, हे आपलं हेच दोघंच पाहिजे. त्यात तिसरं ना असल्यावर ते वाटलं होतं, मग ॲक्सिडेंट होतं, धडक बेकार होतं, मर्डर पण होतं. त्याच्यामुळे आपली दोघंच पाहिजेत. जाऊ दे बरोबर, आपल्याला काय करायचं, आपण मेन मुद्द्यावर परत येऊ. हे सगळं चालू असताना ते तो गुतला बावगडी, ते हसणं बोलणं हेन तेन चाल विचारतीचाच मनात. आता हे जसं घरी आलं तशी नवीन नवरीचं जी पूजा होती तिला असं जाणवायला लागलं, अरे याचं त्याला काय अंदाज लावता आला, पण काहीतरी टेन्शन आहे का नवऱ्याला, काय कर्ज आहे का, असं तसं.
का हो तुम्ही आज बोलत नाही, जास्त गपगप राहता ही, आणि याचा प्रश्न काय तिला? काय नाही, मी असा माझा स्वभावच असा आहे, काय तुला काय प्रॉब्लेम आहे का? असं तर काय नाही, तू काय काळजी करू नको, जेवण कर, झोप तू. होय, तुम्ही दोघी एकत्रच होता काय? तिचा स्वभाव कसा आहे? तिचा नवरा कुठं जेलमध्ये वाटतं, ते सांग ना, कसा जेलमध्ये गेला ते सांग ना. हा त्या सुनिधीचं तिला विचारायचा बायकोला. तर बायकोला काय सुरुवातीला अंदाज लागला सारखं तिच्याबद्दलच. बरं, मग दुसऱ्या दिवशी 2 दिवस गेलं, तिसऱ्या दिवशी यांनी थोडं नॉनव्हेज बनवलं घरी. म्हणलं एक डबा बनव, मी तुझ्या मैत्रिणीला पण देऊन येतो. म्हणली काय गरज आहे, डिस्टन्स ठेवा ना तुम्ही. म्हणली तू काय गरज आहे, तू हे प्रत्येक वेळी ह्याला पाहिजे होता बहाणा, दे म्हणतोय ना, ते बरोबर दिसत नाही असं तसं. हिच्या सुरुवातीला डोक्यात आलं नाही, हिने डबा भरून दिला की ते लगेच आता पश्चिम बंगालमध्ये मासे फार फेमस आहे, सगळ्या माशांचे प्रकार तिथे मिळतात. दिली मच्छी, ह्यो घेऊन गेला, दिला. ती म्हणली कशाला भाऊजी, जिजू कशाला आणायचं असं तसं. तिचा एक एक शब्द म्हणजे ह्याला अप्सरा, म्हणजे स्वर्गातल्या ती इंद्राच्या ज्या असतात ना अप्सरा, तसं तिला वाटायचा. ते कारण ते तुम्हाला सांगतो फार पागल झालं त्या बाई. तिलाच बघणं, त्याला वाटत हिच्यात सहवास पाहिजे. ह्यानी 8-15 दिवस गेलं, शेवट तिच्याकडे काही कारणास्तव जायला लागला, आणि तिला एक दिवस डायरेक्टच स्पष्ट सांगितलं, म्हणला काही कर पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. म्हणला माझ्या इतकी अंतकरणात तू उतारली, म्हणला की खातानी पितानी हाकतानी मुक्तानी सुद्धा तुझंच नाव मी घेतोय. हा, आणि तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. मग ती जी आता लोकांच्या बाया काय रस्त्यावर पडलेल्या नाहीत, आणि ज्या चांगले आहेत त्या तर पटकून वाहन काढतात. तुम्हाला सांगतो, ही म्हणली हे बघ, मी मॅरिड आहे, सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, मी तुला लय आवडतो, चांगली गोष्ट आहे, थँक्स, पण तू मला आवडत नाही, त्याला काय करू? आणि मला माझा नवरा आहे, मला गरज नाही असली वाकडे तिकडे तू. आणि ते संबंधाबद्दल मी बोलत नाही, मी माझ्या बायकोला घटस्फोट, म्हणजे ही अवलाद बघा 15 दिवस झाले लग्नाला, ते बायकोकडे बघाय सोडून हो, मग तिला घटस्फोट देतो, तू या संगलन करतो, तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे. अशा प्रकारची मागणी केल्यावर तिच्या डोक्यात आलं की ही जरा सायको केस आहे, ही जरा गॉन केस आहे. ती म्हणली तू म्हणतोय मध्ये काही शक्य होत नाही, आणि पहिली गोष्ट मला तो आवडत नाही, हे नाही. ही तर बरं दुःखी झालं. काय मला माझं प्रेम बिम तिकडं गाडवाच्या, ती हिथं नाही म्हणायचं जमायचं. हे म्हणजे समाज व्यवस्था जी बनवलेली आहे त्याच्या विरोधात हात चालायला लागला होता IT वाला. ती म्हणली जमायचं नाही, तू तुझा उद्योग बघ, आणि परत इकडे यायची गरज नाही, आमचा तुमचा संबंध संपला, जाऊन दे गाडी. आता जाऊन दे गाडी म्हणलं, हे आलं बाबा बारीक तोंड करून माघारी, पण ह्याचं काय त्याशिवाय ही राहत नव्हतं. मग हानीच तिच्या घराच्या पुढे जाऊन अर्धा तास उभा राहायचा. तेवढ्यात वकिलात एक लेटर आलं, आणि त्या लेटरमध्ये असं लिहिलं होतं की 15 दिवसात नवरा पॅरोलवर सुटणार आहे म्हणून, येणार आहे म्हणून. हिला प्रचंड आनंदार पॅरोलवर सुटतं, म्हणजे काही दिवसासाठी सुट्टी दिली जाते. त्यातलं आतलं काही त्याचं वर्तन वगैरे बघून तो विषय असतो. सजा कमी सुद्धा केली जाते, 10 वर्षाला तर 7 वर्षाचं सोडतात, वर्तन चांगलं असेल तर. ह्याला चिठ्ठी ही खुश झाली, नवरा घरी येणार आहे म्हणल्या. आणि ही एक नवीनच संकट आहे की ही बुथार मोकार माय मागलेली घरी नवरी असून. मग हिने एक पर्याय काढला सुनिधीने, तिने त्याच्या बायकोला पूजाला फोन केला. तिच्या आता मैत्रीच म्हणल्यावर काय, तिला म्हणली हे बघ, त्या नवऱ्याला तू सांभाळ, तुझा कसा सांभाळायचा तसा. ही माझ्या मागं लागले, ही मला म्हणते तू, मी तिला घटस्फोट देतो आणि तुम्हाला. ती म्हणली कसं शक्य आहे, तू खात्री करून घे, आणि मला एक शक्य नाही, माझ्या इथं काय परत येऊ नको, माझा समज संपला आणि आपला नवरा सांभाळ. आयला म्हणली हे अवघडच झालं भाऊ. ही संध्याकाळी आले की ते बायको आता नवी नवरी थोडी दमानीच बोलणार, म्हणजे ती काय लय जास्त नवरीचं कसं असतं तुम्हाला सांगतो की पहिले एक 5-6 महिने वर्षभर हा पूर्ण दिमाग खतरनाक असतो का. तुम्ही इतकं असं कॅज्युअली घेऊ नका, ध्यानात ठेवा. लेडीज ही पहिले 5-6 महिने नांदायला आल्यावर घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा अंदाज घेत असते. कुणाकडे किती पॉवर आहे, चाव्या कुणाकडे, कोण कुणाचं कितपत ऐकतं, सासूची कंडिशन काय, सासऱ्याची कंडिशन काय, कुणाला ह्या घरात कमी किंमत आहे, कुणाला जास्त किंमत आहे. नेमकं पुढं कोणाबरोबर गेलं पाहिजे. सारखं मारलं जायचं म्हणलं का आपल्या नवऱ्याचं व्हॅल्युएशन किती, आपला नवरा पैसे कोणाकडे देतो, लय लाख लफडी आहेत, ती तुम्हाला कळायच नाही, लय आवड आहे ती. आणि मग ती अंदाज घेत असते, आणि त्याच्यानंतर तिचं जे नखे आहेत आतमध्ये, आतले नखे ते नंतर बाहेर काढते, मग वाच काढते. हा विषय असतो. आता जाऊन द्या बरोबर, आपल्याला काय करायचे. ती नवऱ्याला तिला सांगितलं मला असं ऐकाय आलं, आणि मला तिने फोन केला सुनिधीने, आणि तुम्ही तिच्या प्रेमात पडला आणि हे असले, ही काय खरं आहे का, ही काय हे स्पष्ट सांगतो म्हणला. मी तुला घटस्फोट देणार आहे, तू दे, आणि ती पण तिला मी राजी करतो,
कारण माझं अतिशय प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आणि त्यांच्यात कुठले फिजिकल रिलेशन नव्हते, कोण कोणाच्या बोखांडी सुद्धा बसलेलं नव्हतं तुम्हाला सांगतो. पण IT वाला आहे, खतरनाक कार्यक्रम यांना. आता तुम्हाला सांगतो, बाई सांभाळायला सुद्धा लई मोठी ताकद लागते महाराज. हा, ज्यांनी त्यांचा प्रपंच शेवटपर्यंत नेलाय ना, ज्याला लई चांगल्या भेटल्या त्यांचं नशिबान म्हणायला पाहिजे. पण ज्यांना भांडकुदळ, पळून जाणाऱ्या, त्रास देणाऱ्या, बाहेर समन ठेवणाऱ्या असल्या मिळण्यात ना, त्यांचं पांढरंगच भाऊ, त्यांचं लय अवघड. त्या बायांनी तुम्हाला सांगतो आउट करून टाकलं लोक. बाई सांभाळा. आता जुन्या माणसाची एक म्हणे रोल्स रॉइस नावाची कार आहे, लय कोटे, तिचं नुसतं मेंटेनन्स सुद्धा परवडत नाही. ती सांभाळणं सोपं एक वेळ, किंवा हत्ती सांभाळणं सोपं, हत्तीला खायला लागतं ते सांभाळणं सोपं, पण बाई सांभाळणं अवघड आहे महाराज, असा विषय. आणि हे कठीण काम, ताऱ्यावरची कसरत ज्याला जमली त्यालाच जमली, ती कुणाचं काम नाही. शीच्या नव्या नवरीची पूजेची तर अक्कलच बंद झाली. हायला म्हणली हे योगराजा आपला वाटलं झालं म्हणली याचं फार 15 दिवसातच. ती म्हणली तुला जर असं हे करायचं होतं, तुमचं काय आधीपासून आहे का काय आहे का, तू माझ्या संग लग्नच नव्हतं ना करायचं, कशाला लग्न केलं का, माझ्यात काय कमी. तर तिने स्वतःलाच बघितलं काय सगळं सामान विमान आहे का, माझ्यात काय कमी आहे का, मग तुझी नीट पाड ना तू, म्हणजे असा विषय ना. तिथं काहीच विचार चुकत नव्हतं. ही अवलाद लग्न करून करते एका बरोबर आणि लक्ष ठेवते दुसऱ्यावर, याला कळायला पाहिजे. आणि IT वाला आता ही तसं म्हणलं, मी माझ्या मताशी ठाम आहे, मला नो कॉम्प्रोमाइज. आईला ठाम आहे. म्हणली तुझं नाटकं बंद कर, नाही तर मला आईवडिलांच्या नेऊन सोड, मला काही हे लग्न नको आहे. मग मी पण चालले. शेवटी कसं असतं माहिती आहे का, वय असतं, वय कमी असतं, 18, 19, 20, हे बी 25चा अनुभव नसतो, प्रपंचाचा नसतो, किंवा पुढे येणाऱ्या काही धोक्यांची कल्पना. आयुष्य म्हणावं तितकं सोपं नाही. आयुष्यात फार खडतर, जे अडचणी आहेत, जे कर्जबाजारी आहेत, ज्यांना लोकांचा त्रास आहे, शेजाऱ्याचा त्रास आहे, बांधकोणाचा त्रास आहे, गुंडांचा त्रास आहे, त्यांना जाऊन विचारा आयुष्य किती अवघड आहे. आणि अशा परिस्थितीने माणसं जगत असतात, आणि ही शो काय त्याच्या मताशी ठाम होता. अशा तडाख्यात 10-15 दिवस निघून गेलं. ती जी सुनिधी आहे तिचा नवरा आला वगैरे, आला की ती काय गुंडच. हा, आता ती डुकराची एक गोष्ट मला माहिती आहे का, तुम्हाला तर सांगायला टाईम नाही म्हणलंय. त्या डुकराला एका राजाने दत्तक घेतलं. खाली रस्त्यावर पडलेलं गाण खात होतं लहान पोरांची. हे म्हणला काय जिंदगी घ्या डुकराची, म्हणला प्रधान म्हणला ते डुकार पाहिला अंबारीत मागं घे. त्याला मी म्हणजे राजाचा सारखं तसाच हे करतो. त्याला मला पुण्य लागन, ह्याचं आयुष्य बदलून टाकू. ते डुकार त्यांनी घेतलं, घरी नेलं की गुलाब पाण्याने त्याला धुवून धावून स्वच्छ करून, म्हणून ती त्याला खायला पाकवानं खायला, त्याला सगळं खायला दिलं. 2-4 नुसते शिपाई त्याला ह्याचं पुसायला, धुवायला, त्याला सेंट मारायला. बा डुकार, ते डुकार इतकं आवडलं त्याला. ते मालकाचा राजाजवळ थांबायचं, सिंहासना शेजारी बसून राहायचं. कुठं राजा अंबारी बाहेर नेलं की ते जाऊन बसायचं शेजारी. सगळं राजा डुकर. आता राजाला काय पर्याय नसतो का, तुम्हाला सांगतो. म्हणजे काय गोष्टी अशी, समजा बायकोनी एखादी मागणी केली की बाबा हे करायचंच, तिथं ऑप्शन नसतो महाराज. आणि कोर्टाने सांगितलं ना हा खून झालाच नाही, ही पुराव्यावर नाही, ही सोडून द्या आरोपी, त्याला पण औषध नाही. तसंच राजाचं बोललो, राजा आहे, त्याचं काही हे नाही, तिथं और नाही, तिथं किंतु परंतु नाही. ते फिरता असंच 5-6 महिने गेलं, आणि चालला होता राजा अंबारीत, डुक्कर शेजारी बसलेलं. त्या डुकराला त्या साईडला ती झोपडपट्टीच्याकडे बारकाली पोर हागायला बसली होती, आणि त्याला वास आला बा त्या डुकराला. आता ती डुकरच आहे ना महाराज, काय त्याच्यात बदल आहे का, त्याला ती देवानेच पाठवलंय तसं करून. एवढं अत्तर डुकर, त्याला नको, आयला नको, नाही पण जाऊच, तो आनंद काय वेगळाच आहे, तो स्वाद काय वेगळा. मारली ना उडी डुकरान तिथून, का ती डुकरच आहे ना महाराज. रावणाला किती वेळ सांगा, अरे सीता नको निघतो येणार, कारण तो रावणच आहे. ही डुक्कर आहे. ह्या डुकराने तिथं गेला, वाचा खाल्लं. राजाला फार गेलं. मला प्रधान, आता बिरबल हुशार होता. बिरबल म्हणला काय झालं, म्हणला एवढं करून ही, म्हणला ती त्याची जात आहे, म्हणला ती त्याचा वंश आहे, म्हणला ती त्याचा गुणधर्म आहे मला शरीराचा. ते तुम्ही अत्तरात नाही, तुम्ही कशात बी ठेवलं ना त्याच्या गुणधर्म ते जाणार नाही. तसंच सेम हा जो योगीराज आहे ना, हा ह्याला किती सगळ्यांनी समजून सांगितलं, आईबापापासून त्या ती सुनिधी तिने सांगितलं, स्वतःच्या बायकोने सांगितलं, पण हे डुक्करच आहे ना महाराज. एकदा फाळकं हल्लं की हल्लं. तिचा नवरा सुटून आला होता, हा परत तिच्या घरासमोर अर्धा किलोमीटर अर्धा तास उभा राहायचा. तिथं गेला. आता तिचा नवरा मग याला माहीत नाही काय केस आहे ती. शिनी बी विचार केला की यांचा कार्यक्रम करून टाकावा.
आणि ती नवऱ्याला सांगितलं, बाबा तुमच्या पश्चात मी एकटी घरी असल्यास बघून एक माणूस मला त्रास देतो, फक्त छेडछाड करतो, मी बाजारात भाजी आणायला जाऊ शकत नाही, असं तसं नाही. आता ते गुन्हेगारच. पहिलेच हाफ मोटर करून आत गेलं, आता बाहेर आलेलं. त्याचं टेम्परेचर डायरेक्ट 100वर. हां, म्हणला तू फक्त नाव सांग, तो उद्याचा दिवस बघणार नाही. तारीख उजाडली 1 मे 2022. त्या दिवशी ती काय म्हणली, तो गाडीवाला आहे हे आपलं तिथं स्प्लेंडरवर थांबलेलं स्टायलिशमध्ये सेंट मारून. असं आहे का? म्हणजे काय विषय नेमका? मग ती माझ्या मैत्रीण, त्याचा मित्र आहे, तेव्हा मला जेव्हा बोललो होतं सगळं तिनं सांगून टाकलं. मला सोपं आहे, तू नको काळजी करू. त्यांनी इकबालला, त्याचा मित्र होता इकबाल, ते कोणले आपने एक जण का काम करना है तो आज शाम को 9 बजे आ जा. म्हणजे इकबाल तयार, 70 घेऊन. शिव बी तयार. ती बाई आहे तिथंच. आणि सुनिधी त्याला म्हणली, आता नवरा कोण नाही, रात्री 9 वाजता तू जेवायला येशील का? जेवायला येशील का? म्हणलं घेऊन जेवायला मी? म्हणलं कंडम घेऊन येऊ का? ह्याच्या बापानं केलं का? बघा आता इतर हे तुम्हाला सांगतो, ह्या वासनान लोकांचं लय अवघड आहे. तुम्हाला सांगतो, ही इतकी किडामुंगीवानी मारत्यात. राम 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 राम. अहो ह्यांना खालती ना जिराईत बागायत कळाना, ओलं सुकं कळाना, काय कळाना. ठीस गेला ना कंडो मानायला गेला. ह्याला काय माहिती याचा काय होणार आहे तिकडं. आता त्याला रात्रीच्या 9 वाजता घेतला, त्याला जेवायला घातला. बरं झालं त्याचा आत्मा तरी गार केला कमीत कमी. त्याला जेवायला घातला आणि नवरा तो इकबाल नंतर घरी आली. बाबा हिनी काय तिच्याकडे बघू बघू नाकात गाजायचा, तिथून परत वाढायचा, परत तोंडात घालायचा. लय खुश झाला, आज काम होणार ना त्याचं. कोण येऊन आलं गडी, वाचा वाचा खात होता तो. जशी तिच्या नवऱ्याची ह्याची एंट्री झाली दरवाजाच्या आताला, नवरा ती बघितला का याचा नागोबा डायरेक्ट परत रिव्हर्समध्ये, डायरेक्ट रिव्हर्स गिअर. ओके, टोपल्यात जाऊन गपचीप बसला. आता त्यांनी आला, त्यांनी तर पण 1-2 फायटी लावल्यात बा त्याला. काय शी तर फार मुतायचं उरलं इथं IT वालं. आणि मग म्हणले माझ्या बायकोला छेडतो, असं करतो, तुझा संपला म्हणले कार्यक्रम. आणि नायलॉनची दोरी होती, नारळाच्या दोरीने त्याला इतका दोघांनी पॅक आवळा नरड. गळा जर आवडला ना तर सगळ्यात आधी दृष्टी बंद होते, ध्यानात ठेवा, दिसायचं बंद होतं पूर्ण ब्लॅक. आणि रक्ताचा प्रेशर 2 शिरा इथून हृदयापासून मेंदूला चालले असतात ना, त्यांच्या जर अर्थात त्या जर बंद झाल्या ना तर मेंदूसुद्धा काम करता बंद. तड फाडून हा IT वाला मेला. हे योगरास्त तिथं खलास झाला. खलास झाल्यानंतर ते गुन्हेगाराचं काम करतात. त्यांनी दुसरी एक सुरी होती, एक ती काढली. त्या सुरीने त्याचं टोटल मुंडकं बाजूला काढलं. मुंडकं नुसतं दड तिथं. प्लॅस्टिकच्या मोठ्या बॅग आणल्या रक्त सांडण्या म्हणून, त्या प्लॅस्टिकच्या बॅगात घातलं. ते मुंडकं एका बॅगात घातलं, दोन्ही स्कूटरमध्ये वासावलं. एका नाल्यात ते टाकून दिलं आणि तिथून 5 किलोमीटर दुसऱ्या नाल्यात मुंडकं टाकून दिलं. त्याला बॉडी डिस्पोज होईल. पण हातावर त्या बॉडीचं जे गोंदलेलं होतं, त्या गोंदलेल्यावर पोलिसांना ती बॉडी आयडेंटिफाय झाली आणि तक्रार दिलीच होती. पण ती पूजा होती त्याच्या बायकोला, आपला नवरा गायब हे माहीत होतं. पण ते असं काय झालं तिला विचारायला माहीत नव्हतं. ती आपली ती रडत होती टेन्शनमध्ये तिच्या, की बा नवरा मला सोडून द्यायचं म्हणतोय, असं तसं. आणि मग त्या बायकोची चौकशी केल्यावर तिने हा खिस्सा काढला होता. मग संशयित म्हणून सुनिधी तिचा नवरा ताब्यात घेतली आणि त्यांना फाटल्यावर ते तिसरा आरोपी तो इकबाल, ते बेवाला तिथं मोकारीच गेलं. तुम्हाला सांगतो, हे तिघं आजच्या तारखेला पण आतमध्ये आहेत. आणि त्याचा जीव गेला, जीवानिशी तो गेला. आता आपल्या चॅनलवर सुद्धा काही लोक आहेत बघा, की बाबा घरची असून शेजारीला लय आवडती, घरची असून कोणतरी आणखी संबंध पाहिजे, वेगळे पण काहीतरी पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचं जर शिर जागेवर ठेवायचं असं ना तर विषय सोडून द्या. तुम्हाला सांगतो, आणि शिर जर कट झालं ना, काय ते पोपटराव करणार तुमचा? पोपटराव पार खलास होऊन बारीक होऊन वाळून जातो जाग्यावर, त्याचा विषय नाही. पोपटराव तुमच्याकडे आहे ना, तुमचा जाग्यावरच राहून द्या. आणि त्याचा जे उपयोग आहे ना, आपल्या कुटुंबासाठीच करा, बाहेर करू नका. अनैतिक संबंधाला मनातून तिलांजली देऊन टाका. माझी हातजोडी विनंती सगळ्यांना. अनैतिक संबंधामुळं प्रचंड खून होतात आजकाल. आणि काय बाया बी पार बिघडल्यात, तुम्हाला सांगतो, लय बिघडल्यात. त्याच्यामुळे हे तुमच्या पुढं प्रलोभन देण्यात ठेवा. गाजरा टांगलेलं आहे, गाजराकडे बघायलाच नको. आपली भाकरी, आपली भाजी आपल्या घरी. ती लोकांचं रताळण केळं आपल्याला नकोच. आजचा भाग जर बरा वाटला असेल ना, एक लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.